नमस्कार, मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या लोकशाहीचे एकंदर महत्त्वाचे 4 आधारस्तंभ आहेत। त्यापैकी आहे पहिलं संसद, आपण ज्याला कायदे मंडळ म्हणतो, दुसरा आहे कार्यकारी मंडळ, तिसरा आहे न्यायपालिका आणि चौथा आहे मीडिया, आपण त्याला प्रेस म्हणतो। लोकशाही जिवंत राहण्यासाठी, टिकवण्यासाठी हे 4ही आधारस्तंभ मजबूत राहणं आवश्यक आहे। परंतु तुलनात्मक जर विचार केला तर न्यायपालिका हा जो स्तंभ आहे हा कायम मजबूत राहणं आवश्यक आहे। लोकांचा न्यायपालिकेवरती अजूनही विश्वास आहे, परंतु एखाद्या वेळेस एखादा असा प्रसंग घडतो, म्हणजे एखादा न्यायाधीश गैरवर्तन करतो किंवा भ्रष्टाचार मार्गाचा जेव्हा अवलंब करतो, त्यावेळेस संबंध न्यायव्यवस्थेवरती लोक शंका कुशंका निर्माण करायला लागतात। संबंध न्यायव्यवस्था ही बदनाम होते। त्याचंच एक उदाहरण द्यायचं झालं तर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा दिल्लीमध्ये जे सरकारी निवासस्थान आहे त्याचं जे शेजारी आउट हाऊस आहे त्याला अचानक आग लागते आणि आग लागल्यानंतर साहजिकच अग्निशमन दलाचे बंब त्या ठिकाणी दाखल होतात आणि आग विझवताना त्या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये अर्धवट जळालेल्या चलनी नोटा या प्रचंड प्रमाणामध्ये दिसून येतात, मिळून येतात। साहजिकच त्याचं व्हिडिओग्राफी केलं जातं आणि ही बातमी संबंध देशामध्ये वेगाने वाऱ्यासारखी पसरते। दुसऱ्या दिवशी ही बातमी प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये ठळकपणे न्यायालयातील भ्रष्टाचार या मथळ्याखाली प्रसिद्ध होते। चर्चेला उधाण येतं, लोक आपापल्या परीने न्यायालयीन भ्रष्टाचारावर चर्चा करतात आणि साहजिकच दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती उपाध्याय सदरची गंभीर बाब हे सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस खन्ना साहेब यांना लिखित स्वरूपात कळवतात। साहजिकच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हे त्यांची बदली त्यांच्या मूळ ठिकाणी म्हणजे अलाहाबाद हायकोर्टामध्ये त्यांची ट्रान्सफर करतात आणि मग त्या ठिकाणी ट्रान्सफर केल्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे जे वकील वर्गाचा जी संघटना असते ते कामावरती बहिष्कार टाकतात। ते म्हणतात आम्हाला असा भ्रष्ट अधिकारी का पाठवला, परंतु त्यांना कुठल्याही न्यायिक स्वरूपाचं काम दिलं जात नाही। आणि जेव्हा अशी गंभीर घटना घडल्यानंतर मग सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हे इन हाऊस कमिटी ही स्थापन करतात आणि त्या कमिटीमध्ये पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश, हिमाचल प्रदेशचे मुख्य न्यायाधीश आणि कर्नाटक हायकोर्टाचे न्यायमूर्ती या तिघांची समिती ते गठीत करतात। आणि समिती गठीत केल्यानंतर 25 मार्च रोजी ते ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी ते व्हिजिट करतात, त्याचं स्थळ निरीक्षण करतात, त्याचे व्हिडिओग्राफी करतात आणि ताबडतोब ते दिल्लीचे पोलीस कमिशनर आणि अग्निशमन दलाचे प्रमुख यांना ते बोलवून घेतात, त्यांच्याबरोबर या संबंधी संवाद साधतात। घटनास्थळी असलेले जे सुरक्षा कर्मचारी किंवा पोलीस कर्मचारी यांचा ते जबाब नोंदवतात। पुन्हा त्यांचा जो असलेला जो कार्यरत स्टाफ आहे त्यांना बोलवून त्यांचा ते जबाब नोंदवतात। आणि या हायकोर्टाचे जे न्यायमूर्ती आहे वर्मा यांनी मागील 6 महिन्यामध्ये कोणाबरोबरती दूरध्वनीद्वारे मोबाईलद्वारे संपर्क केला त्याचा डेटा कलेक्ट करतात। 6 महिन्यात कोणाबरोबरती आर्थिक व्यवहार केले या संबंधी माहिती गोळा करतात, त्यांच्या कुटुंबियाबरोबर संवाद साधतात, स्वतः यशवंत वर्मा यांचा ते जबाब नोंदवतात। एवढ्या सगळ्या फॉर्मॅलिटी, कारण ही घटना अत्यंत गंभीर असल्यामुळे या सगळ्या त्या फॉर्मॅलिटी त्या अनुषंगाने कलेक्ट करतात आणि तो अहवाल तयार केल्यानंतर ही समिती
बंद पाकिटामध्ये, बंद लिफाफामध्ये ती गोष्ट सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती खन्ना साहेब यांच्याकडे ती पाठवतात. तो रिपोर्ट आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश त्यांना 2 दिवसात तुम्ही राजीनामा द्या, कारण त्यांना निवृत्त व्हायचं असतं. ते सांगतात 4 तारखेला त्यांच्यावर रिपोर्ट येतो, लगेच सांगतात तुम्ही 6 तारखेपर्यंत राजीनामा द्या, कारण त्यांचा सेवानिवृत्तीचा काळ जवळ आलेला असतो. 13 तारखेला ते सेवानिवृत्त होणार असतात. परंतु यशवंत वर्मा हे राजीनामा देण्यास नकार देतात. ते म्हणतात की माझा या प्रकरणाशी कुठल्याही प्रकारचा अर्थार्थी संबंध नाही. आणि कारण ही जी पोस्ट आहे, हायकोर्टाची पोस्ट आहे, हायकोर्ट जज, सुप्रीम कोर्ट, राज्यपाल, राष्ट्रपती, ही जी पदं आहेत ही घटनात्मक कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट आहे. यांना सक्तीने कामावरून काढता येत नाही. जसं डिस्ट्रिक्ट कोर्टापर्यंत सक्तीने काढता येतं, जसं नुकतेच आपले नाशिक न्यायालयाचे सेशन जज राठी यांना डिस्ट्रिक्ट जजने सांगितलं तुम्ही आता इथून घरी जा, तसं यांच्या बाबतीमध्ये करता येत नाही. तर यांच्या बाबतीमध्ये प्रोसिजर मग काय करतात सरन्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे, तो अहवाल किंवा रिपोर्टिंग ते भारताचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती महोदय यांच्याकडे पुढील कारवाईसाठी, पुढील कारवाई म्हणजे काय, इम्पिचमेंट प्रोसिडिंग, याला आपण महाभियोग असं म्हणतो, महाभियोगासाठी पाठवतात. आता तो महाभियोग यथावकाश चालेल. याच्यापूर्वी सुप्रीम कोर्टाचे पूर्वीचे 1993 साली रामास्वामी यांच्या विरुद्ध पण महाभियोग चालवला होता, परंतु त्यांच्यावर सुद्धा त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केले. ती घटना 1993 सालची आहे. परंतु हा महाभियोग चालायचा म्हटल्यानंतर तुम्हाला राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये तुम्हाला त्याचं 2/3 मेजॉरिटी लागते. त्यावेळेस ती मेजॉरिटी त्यांना मिळाली नाही, त्यामुळे तो महाभियोग फेल गेला. दुसरा जो होता सौमित्रा हायकोर्टाचे सेन यांनी पण आर्थिक, कलकत्ता हायकोर्टाचे न्यायमूर्ती होते, परंतु इम्पिचमेंट चालवण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला. आता हे जे न्यायमूर्ती आहेत वर्मा यांच्या बाबतीमध्ये आता इम्पिचमेंट प्रोसिडिंग सुरू होतं का तत्पूर्वीच ते राजीनामा देतात हे येणारं काळ ठरवेल. तसंच त्यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई करावी म्हणून एका सर्वोच्च न्यायालयामध्ये एका वकिलाने त्यांच्या विरुद्ध परवानगी मागितली होती. त्यावेळेस ती प्रोसिडिंग चालू असल्यामुळे त्यावेळेस ती परवानगी नाकारली आणि त्यांनी आता पुन्हा प्रोसिडिंग म्हणजे त्यांच्या विरुद्ध एन्क्वायरी रिपोर्ट असल्यामुळे त्यांनी परवानगी मागितली. त्याचा आता हिअरिंग यथावकाश होईलच. ते परवानगी देता की नाही हे त्यावेळेस येणारा काळ ठरवेल. थोडक्यात हा जो भ्रष्टाचार झालेला आहे या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश खन्ना साहेब यांनी काय केलं मग की लोकांचा न्याय व्यवस्थेवरती विश्वास राहावा या दृष्टिकोनातून त्यांनी दिनांक 1/4/25 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायमूर्तींना एकत्र मीटिंग त्यांनी कॉल केली आणि त्यांनी त्या मीटिंगमध्ये एक ठराव पारित केला. तर ठराव असा केला की प्रत्येक न्यायमूर्तींनी वकिली करत असेपर्यंत काय संपत्ती गोळा केली स्थावर व जंगम आणि नोकरी लागल्यानंतर काय संपत्ती तुम्ही संपादन केली ही पब्लिक डॉमिनेशन आणण्यासाठी एक ठराव पारित केला. या पाठीमागची पार्श्वभूमी अशी की लोकांचा न्याय व्यवस्थेवरती या घटनेमुळे काय झालं, जो न्याय व्यवस्थेची कलंक लागला होता त्या दृष्टीने त्यांनी तो हा दूर करण्याचा एक चांगला प्रयत्न केला. आणि ही इतिहासामधली अशी पहिली घटना आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी आपली संपत्ती पब्लिक डॉमिनेशनमध्ये डिक्लेअर करावी. आणि त्याच अनुषंगाने त्यांनी हायकोर्टानं अवगत केलं तुम्ही सुद्धा आपली संपत्ती डिक्लेअर करा. आता हे संपत्ती डिक्लेअर करतील. आता त्यामध्ये खन्ना साहेब, सध्याचे सरन्यायाधीश गवई साहेब, सूर्यकांत साहेब, ओक साहेब, जे 33 न्यायाधीश आहेत या सर्वांनी आपली संपत्ती ही पब्लिक डॉमिनेशनमध्ये डिक्लेअर केली आहे. त्याची जजेसची वेबसाईट आहे, त्यामध्ये तुम्ही गेलात मला ते तुम्हाला बघता येईल. या दृष्टिकोनातून जर करप्शन जे होतं ते ऑन द ग्राउंड लेवल होतं. एखाद्या न्यायाधीशाला जर काही एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर त्यांना हायकोर्टाची परवानगी मागायची. जरी खरं असलं तरी सुद्धा एखाद्या न्यायाधीशाची खाली जर नियुक्ती झाली तर त्यांनी सुद्धा अशा प्रकारची संपत्ती पब्लिक डॉमिनेशनमध्ये डिक्लेअर केली तर यांच्यावरती एक प्रकारचा अंकुश बसेल आणि लोकांचा
न्यायव्यवस्थेवरती विश्वास हा वाढत राहील. हा झाला पहिला भाग. न्यायाधीश जरी करप्ट जरी नसले तरी ज्युडिशियल डिसिप्लिन, ज्याला आपण न्यायिक शिस्त म्हणतो, हे न्यायाधीश न्यायिक शिस्त हे पाळत नाही. कोर्टामध्ये डायसवर येण्याचा जो त्यांचा टायमिंग आहे हा सकाळी 11 ते 2 आणि दुपारी 2:45 ते 5:30 हा टायमिंग आहे. परंतु काही न्यायाधीश येतात, काही न्यायाधीश हे कधीही दिलेल्या टायमावरती डायसवर येत नाही आणि त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. परंतु याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे, हायकोर्टाचे निर्णय झालेले आहेत की त्यांनी डायसवर येताना हे टायमिंगनुसार आलं पाहिजे. परंतु जर न्यायाधीश हे दिलेल्या वेळेवरती जर येत नसतील तर त्या तालुक्याच्या अध्यक्षांनी, सेक्रेटरीनी किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या जे अध्यक्ष असतात बार असोसिएशनचे, त्यांनी ही गोष्ट डिस्ट्रिक्ट जजना अवगत करून दिली पाहिजे की हे न्यायाधीश येत नाही. आणि दुसरं असं गोष्ट, हे जजेस वरच्या हायकोर्टाचे निर्णय असतात त्याला जुमानत पण नाही आणि यासाठी त्यांनी एक व्हिजिलन्सची कमिटी नेमली पाहिजे की जेणेकरून व्हिजिलन्स कमिटीने एखादा रिपोर्ट केला, त्यांनी येऊन बघितलं पाहिजे की न्यायाधीश आणि वकील यांच्यातला संवाद कसा असो, एखादा न्यायाधीश कसा बोलतो, या संबंधी जर ज्युडिशियल त्यांनी कमिटी नेमली, व्हिजिलन्स कमिटी, ज्याला आपण दक्ष समिती म्हणतो, ती जर नेमली तर लोकांचा न्याय संस्थेवरती विश्वास हा वाढत राहील. मित्रांनो, सांगण्यासारखं खूप आहे. तुर्तास इथेच थांबतो. आपल्याला माझा व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.